नमस्कार, आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे। आज आपण मांडवगण फराटा आणि वडगाव रासई या जिल्हा परिषद गटामध्ये आहोत आणि आपण आज रांदळगाव या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणाहून काही युवकांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। नेमकी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाचा कल कोणत्या उमेदवाराच्या बाजूने हे जाणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। कोण येतात का दादा पाटील? लय काय मग आम्ही बोललं की काय मग आमच्या कार्यक्रमाला हजर हजर आहे आहे काय मग आम्ही कधी बी काय कार्यक्रम आमचा असला की दादा पाटील लगेच आमच्या उभंच आहे. का आता या गोडगंगेच्या प्रश्नावर त्यांनी आंदोलन केलं होतं? काय आंदोलन केलं त्यांनी? आंदोलन केलं ह्यांनी कुठं कारखाना चालवला, बंद टाळला, त्यांचाच पोरगा चेअरमन केला, आमच्या ऊसांच्या कितीतरी लुसकानी केल्या, आम्हाला 15-20 हजार रुपये एकरी देऊन बी आमची ऊस कुणी नाही ना. त्यामुळे आम्हाला खूप पाटील आवडतात. आणि मग आता ऊसाचं कसं कारखाना बंद झाला आता काय ऊसाचं कारखाना बंद झालं, त्याची गाडी लावून काय अशोक पवारच्या नावाने. रोहित दादा पांढरे, कुठे राहिलाय? आंधळगाव. आंधळगाव. काय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत, मतदान आहे तुझं? हाय की मतदान आहे आपलं. किती वेळा गेला आतापर्यंत? 2 बाऱ्या केलं. 2 बारा गेले. आता काय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला जोरदार रणसंग्राम चालू आहे. जोरदार. काय वाटतं इकडे कोणाची हवा आहे? इकडं आता दादा पाटील फराटे यांची हवा आहे. दादा पाटील फराट्यांची. हा. काय म्हणतो दादा पाटील फराट्यांची हवा आहे? दादा पाटील फराट्यांचीच हवा आहे. का बरं, काय कारण? आमच्या जवळचा माणूस आहे, कामगार माणूस आहे, बा सगळ्यांचं गोरगरिबांना जाण करणारा माणूस आहे तो. बा म्हणून आमचं त्यांच्यावर लय विच्छे आहे. बर. स्वाभिमानी विकास आघाडीतून निवडणूक लढवतात ते, त्यांनी सेपरेट पॅनल टाकलाय. टाकल्या तरी लय चांगलं झालं, उलट त्यांना आम्ही चांगलं मानतोय. बर त्यांनी आम्हाला सगळं रस्तं बिस्त पाण्याची व्यवस्था करून आतापर्यंत दिलेले आहे. बर त्याच्यामुळे आम्ही त्यांना सोडणार नाही, आम्ही त्यांनाच मतदान करणार आहे. सगळ्या आमच्या पूर्ण भाविक अख्ख्या लोकांची त्यांच्यावर श्रद्धा आहे. श्रद्धा आहे. हा. काय वाटतं बरं दादा पाटील फराट्यांचं इथं मताधिक्य काय असेल तुझा एक युवक म्हणून काय वाटतं तुला? हे ते ना त्यांचे कार्यकाळ वेगळा, त्यांचं काम काय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. त्यामुळं इकडे या परिसरात त्यांना प्रचंड बहुमताने असं प्रतिसाद मिळेल अशी आमची एक इच्छा आहे. पण समोरचा उमेदवार बी तगडा आहे ना. तगडा जरी असला तरी आपली मनाची इच्छा आहे ती. हा. तगडा जरी असला तरी त्याचं काही नाही. आपण कामकाज बघून काम केलेलं आहे. दादा पाटील फराटे बाजी मारतील? हा, मारतील 100% मारतील. आमच्या गावातून त्यांना प्रचंड अशा बहुमताने लीड मिळेल बर. अशी इच्छा आम्ही व्यक्त करतो. काय कधी कामाला नक्की वाटतो त्यांचा? दादा 100% विजय होणार. पाटील. युवक म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीमागे आहे. 100%. पण समोरच्या उमेदवाराचा काय विचार केला पाहिजे ना? ना विचार काय विचार, माणूस एक नंबर आहे ना, खऱ्याला खरं मानणारा माणूस आहे. अशोक पवार बी एक नंबरच आहे ना. नाही ना, त्यांनी गोडगंगा बंद पाडलाय ना, लोकांना कळालेच ना कोण खरं कोण खोटं. हम्म. पण अशोक पवारांचा विषय घेतला, पण त्यांच्या पत्नी उभ्या आहेत ना, त्यांचं काय दोष आहे? पत्नी असू द्या ना उभ्या, आता ऑलरेडी त्यांचा मुलगा चेअरमन आहे, हा. त्यांना गोडगंगा काय नीट चालवता आलं नाही. हम्म. मग काय 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 कामं करणार आहेत अशी? जवळचा प्रश्न आहे ना हा गटातला. हम्म. ह्या गटाच्या म्हणजे 2-3 किलोमीटरवर कारखाना आहे. हम्म. अशी परिस्थिती शेतकऱ्यांची, आज त्यांना ऊस कुठं घालावं ते प्रश्न पडलेला आहे शेतकऱ्यांना. 10-20 हजार रुपये द्यावं लागतात एकरी ऊस तोडायसाठी. काय करणार शेतकरी? जॉईंट किलर ठरतं का या गटातून? 100%. 100%. समोरचा उमेदवार बी तगडा आहे. 1 नंबर मताने निवडून येणार. युवक म्हणून आपण पाहिलं तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये निवडणुका जोर धरू लागलेल्या आहेत. वातावरण तापलेलं आहे आणि 7 तारखेला मतदान होणार आहे. वडगाव रासई आणि मांडवगण फराटा इथं सुद्धा चुरशीची चांगल्यापैकी लढत होणार आहे. काय वाटतं बरं एकंदरीत कोणाचं पारडं जड आहे? एकंदरीत इथं दादा पाटलांचं काम बोलते. इथं दादांचा माणूस आहे तो, त्याचं काम बोलते. त्यांनी गेले 25-30 वर्ष झालं लोकांच्या सुखदुःखात आहे, लोकांच्या कामात आहे. आणि जिथं लोकांना गरज आहे, आंधळगाव सारखं ठिकाणी तिथं लोकांना पाण्याचा प्रश्न आहे. अहो गेले मागच्या वर्षी अशोक पवार आमदार होता, तर 5 वर्ष उन्हाळ्याच्या टायमिंगला त्या आंधळगावच्या तळ्यात पाणी पण नाही आलं. हा लोकांचा इथं समस्या आहे. आणि ह्यांनी 1 वर्ष 3 महिने कुठे गेलते? तालुका सोडून गेलते काय? हा, लोकांच्या सुखात नाही दुःखात नाही ह्यांनी काय लोकांसाठी काम केले? अहो अख्खा गोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडला. लोकांना आज 1 एकर तोडायचं म्हणलं, बाकीच्या कारखान्यात टोळ्यांना 10-10 हजार रुपये इकरी द्यायला लागतात. हा, सुजाता बाबी मागच्या वेळी जिल्हा परिषद सदस्य होतेच ना, त्यांचा कार्यकाळ संपल्याच्या नंतर कुठे गेलते त्या? का नाही लोकांच्या? तुम्ही कार्यकाळ संपल्याच्या नंतर मागचे जिल्हा परिषद सदस्य होता ना, तुम्ही लोकांच्या अडचणी का नाही गटातल्या का नाही जाणल्या? हा, तुम्ही काय मोजके कार्यकर्ते त्यांचेच फक्त घरी हिंडायचा ते उपयोग नाही ना. सर्वसामान्यांच्या घरी कुठे गेला? त्यांचे काय सुखदुःखात तर प्रत्येक माणूस जातो, पण त्यांची जी गरज आहे, लोकांना लाईटीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे,
आज इथं अजितदादाच्या आणि त्यांच्या माध्यमातून ह्या पूर्व भागात 24 तास म्हणजे दिवसपाळी लाईट चालू केली. बिबट्याचा प्रसंग होता. मागच्या वेळेस हे आमदार होते अशोक पवार, ह्यांनी कधी हा प्रश्न मांडलाच नाही ना. यावेळेस माऊली आबा आमदार झाले, त्यांनी आपले हे पाठपुरावा करून आपल्या ह्या शिरूरच्या म्हणजे मांडवगणपासून इकडच्या गावात नागरगाव असो इकडं दिवसपाळी लाईट चालू केली. सकाळची लोकांना बिबट्याचा प्रसंग आहे. मांडवगण ठिकाणी गावात 2 लहान मुलांवरती बिबट्याने हल्ला केला, प्राणज्योत गेले. ह्यावेळेस हे माझे आमदार कुठे गेले ते का? त्यांनी ते पण आमदार होतेच ना मागच्या वेळेस. हा तेजस जगदाळे. आता माझ्या आमदाराच्या पत्नीसुद्धा या गणामधून या गटामधून उभ्या आहेत. काय परिस्थिती आहे इथं नेमकी? शिरूर पूर्व भागाचा विकासाचा भार ज्याने स्वतःच्या खांद्यावर घेतला आणि विकास आणि विकासाच्याच गोष्टीवर राजकारण केलं असे म्हणजे दादा पाटील फराटे आमचे. त्यांना आम्ही भरघोस मतांनी जिल्हा परिषदेवर निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. का दादा पाटील फराटेच? दादा पाटील फराटे अगदी कुठल्याही क्षणी कसलीही अडचण असू द्या पण त्या ठिकाणी उभं राहण्याची ताकद ही फक्त शिरूर पूर्व भागात दादा पाटील फराटे यांच्यातच आहे. तुझं नाव काय दादा? पतंगराव कुसेकर. काय वाटतंय तुला आता या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून? आमच्या गटातून दादा पाटील फराटे यांना प्रचंड बहुमताने आम्ही विजय करणार असं सगळ्यांनी तुम्ही ठरवलं. समर्थक आहे काय मग? समर्थक अजिबात नाही. मग कशामुळे एवढा फक्त रोष दादा आहे? पाटलांनी कारखान्याच्या वेळेस तो माणूस पायपीट करून सर्व गावात हिंडत होता. कारखाना बंद पाडला अशोक पवारांनी, सगळ्यांना ओरडून सांगत होता. तरी ह्या राष्ट्रवादीने पुन्हा त्याच माणसाला आमच्या बोकांडी बसवायचा प्रयत्न केलाय. आम्ही त्याच्यामुळे दादा पाटलांच्याच मागे आहे. पण हे पण म्हणतात आम्ही राष्ट्रवादीचे, ते म्हणतात आम्ही अधिकृत उमेदवारी. म्हणजे नेमकी ही लढाई काय राष्ट्रवादीचे काय? राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार जरी असले दादा पाटील, ते दादा पाटलांना सगळी संधी देणार आहे आम्ही. अच्छा. युवक म्हणून तुला काय वाटतं नेमकं काय परिस्थिती आहे युवकांसाठी? काय इथं आहे का काही रोजगार, काही काम? काहीच नाही. गोडंगा सहकारी साखर कारखाना हां, आज 4-5 वर्ष झाले बंद आहे. सगळ्या युवकांचा रोज घोडगंगेवच का बरं? नेमकं काय कारण आहे? गोडंगा म्हणजे शेतीशी निगडीत असलेला प्रश्न आहे ना तो, हां हां, शेतकऱ्यांशी. बर. त्यासाठी गोडंग्या जर गोड साखरेचे कडू कहाणीचं जर गोड करायचं असेल हां. तर लोकनेते दादा पाटील फराटे यांनाच पाठिंबा द्यावा लागेल सगळ्यांना. तुम्ही समर्थक म्हणून बोलताय का खरंच तुमच्यावर नाही असली नाही, का? खरं आहे ते खरंच. खरं आहे ते. खोट्याला खोटं आणि खऱ्याला खरंच बर. अशी मानणारे आम्ही माणसं आहेत. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.